हॅलो स्टुडंट्स, बघा आपण कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्याच्यामधला आता आपण थर्ड लेक्चर काय केलेला आहे बघा, स्टार्ट केलेला आहे. ठीक आहे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स ह्याच्यातला थर्ड लेक्चर. तर आपण ह्याच्या आधी आपण काय बघितलेलं, तर मेन कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणजे काय, इमेज म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, रिसोल्युशन म्हणजेच काय, पिक्सेल म्हणजे काय, हे आपण बघितलं. बरोबर आहे. तर आता आपण काय बघणार आहे बघा, तर काय आहेत कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये काय आहेत बघा, मोड्स असतात. तर ते जे काही मोड आहे, ठीक आहे, तर ते मोडचे काय केलेले आहेत बघा, दोन ह्याच्यामध्ये मोड डिव्हायडेशन केलेलं आहे. ठीक आहे, तर दोन मोड्स आपण कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये काय केलेले आहे बघा, यूज केलेला आहे. तर ठीक आहे, तर बघा मेनी डिस्प्ले ॲडॅप्टर सपोर्ट सर्वल डिफरंट मोड्स ऑफ रिसोल्युशन. तर ते कुठले रिसोल्युशन्स मोड्स आहेत, तर ते म्हणजे टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड्स. कुठले आहेत बघा, टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड. ठीक आहे, टेक्स्ट मोडलाच आपण काय म्हणतो बघा, कॅरेक्टर मोड. टेक्स्ट मोडलाच आपण काय म्हणतो, कॅरेक्टर मोड. ठीक आहे, तर टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड्स टोटल 2 मोड्स आहेत. कशाचे, कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये टोटल किती मोड आहेत बघा, 2 मोड्स आहेत, टेक्स्ट मोड आणि ग्राफिक्स मोड्स. क्वेश्चन पेपरला क्वेश्चन असा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2 मोड्स आहेत कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता काय बघणार आहे बघा, टेक्स्ट मोड म्हणजे काय आणि ग्राफिक्स मोड म्हणजे काय. ठीक आहे, तर फर्स्ट आपण काय बघतोय बघा, टेक्स्ट मोड. ठीक आहे, तर इकडं बघा चौकोनी जे काय बॉक्स दाखवलेला आहे, तर तो बॉक्स म्हणजे काय असणार आहे, तुमची स्क्रीन. काय असणार आहे, तुमची स्क्रीन. ठीक आहे, तर त्या स्क्रीनमध्ये काय केलेलं आहे बघा, तर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स काय आहेत, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत. बरोबर आहे. तर एक स्क्रीन, ती स्क्रीन कशाची पण असून दे, एक तर मोबाईलची असू शकते, आपल्या टी व्हीची असू शकते, कॉम्प्युटरची असू शकते, तर कशाची, लॅपटॉपची असू शकते, कशाची पण स्क्रीन. ठीक आहे, तर ही चौकोनी म्हणजे काय आहे, स्क्रीन आहे. तर त्या स्क्रीनमध्ये काय केलेले आहेत बघा, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्समध्ये त्याचं काय केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. तर किती रोज आहेत बघा, 25 रोज आणि 80 काय आहेत बघा, कॉलम्स आहेत. 25 रोज आणि 80 कॉलम्स आहेत. ठीक आहे, तर टेक्स्ट मोडमध्ये काय होतं बघा, दिस व्हिडिओ मोड म्हणजेच जो काही आपला टेक्स्ट मोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर मोड. टेक्स्ट मोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर मोड. ठीक आहे, दिस व्हिडिओ मोड डिस्प्ले स्क्रीन इज डिवायडेड इंटू रोज अँड कॉलम्स ऑफ बॉक्स. बरोबर आहे ना, रोज आणि कॉलम्स ह्यामध्ये काय केलेलं असतं बघा, डिस्प्ले काय असतो, तो आपला स्क्रीनचा जो काही डिस्प्ले आहे, तर तो काय केलेला आहे बघा, डिवाईड केलेला आहे. तर ईच बॉक्स, प्रत्येक बॉक्स कॅन कंटेन 1 कॅरेक्टर. प्रत्येक बॉक्समध्ये काय केलेलं आहे बघा, एक कॅरेक्टर काय केलेला आहे, डिस्प्ले केलेला आहे. कसा, तर बघा ह्याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे बघा, बी. जर आता आपल्या डिस्प्लेमध्ये बी जर ड्रॉ करायचं असेल, बी हा एक आपला टेक्स्ट आहे, बी हा एक आपला कॅरेक्टर आहे, तर तो कसा केलेला आहे बघा, तर ग्रे आणि ब्लॅक अशा दोन ह्याच्यामध्ये, ब्लॅक म्हणजे आपला बी तो भरलेला असणार आहे आणि ब्लँक आहे तर तो काय असणार आहे बघा, बी नसणार आहे. मग ते काय, किती रोज आपण त्याच्यामध्ये पुट केलेले आहेत आणि किती कॉलम्स आपण त्याच्यामध्ये पुट केलेले आहेत, ह्यालाच आपण काय म्हणतो बघा, टेक्स्ट मोड. ठीक आहे, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय येतं बघा, टेक्स्ट मोडमध्ये जी काही आपली स्क्रीन आहे तर ती डिवाईड केलेली आहे कशामध्ये, रो आणि कॉलम. त्या बॉक्सच्या रो आणि कॉलममध्ये डिवाईड केलेली आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक 1 काय असणार आहे, कॅरेक्टर असणार आहे. म्हणजे प्रत्येक बॉक्सला काय दिलेली असते, ती व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे जसं 1 ॲक्सी कॅरेक्टर त्या होल्ड केलेला असणार आहे प्रत्येक बॉक्समध्ये, एक ॲक्सी कॅरेक्टर काय, आस्की कॅरेक्टर काय केलेला असणार आहे, त्याच्यामध्ये होल्ड केलेला असणार आहे. बघा, इन्क्लुडिंग ऑल VGA व्हिडिओ स्टँडर्ड PC सपोर्ट अ टेक्स्ट मोड दॅट डिवाइड द स्क्रीन into 25 रोज अँड 80 कॉलम्स. म्हणजे स्टँडर्ड आपल्या स्क्रीनमध्ये 25 रोज आणि 80 कॉलम्समध्येच काय केलेलं असतं बघा, डिवायडेशन केलेलं असतं. 25 रोज आणि 80 कॉलम्समध्ये डिवायडेशन केलेलं असतं. डिस्प्ले स्क्रीन ट्रीटेड्स ॲज ॲन ॲरे ऑफ ब्लॉक्स, ईच कॅन होल्ड 1 आस्की कॅरेक्टर. आस्की कॅरेक्टरमध्ये त्याच्यामध्ये काय केलेलं असतं बघा, होल्ड केलेलं असतं. कशामध्ये, टेक्स्ट मोडमध्ये. ठीक आहे, तर आणखीन काय येतं बघा, की जेव्हा आपण टेक्स्ट मोड असतो तर टेक्स्ट मोडमध्ये वेगवेगळे टेक्स्ट ॲट्रिब्यूट्स काय केलेले असतात, त्याच्यामध्ये ड्रॉ केलेले असतात. तर ड्रॉ अ कॅरेक्टर स्ट्रिंग माइट द टेक्स्ट ॲट्रिब्यूट्स लूक. ड्रॉ स्ट्रिंग एक्स आणि वाय स्ट्रिंग्स. एक्स म्हणजे आता हा बी आहे, तर इकडं एक्स स्ट्रिंग्स किती असणार आहे, वाय स्ट्रिंग्स किती असणार आहे, आणि त्याच्यामध्ये तो काय केलेला असणार आहे, ड्रॉ केलेला असणार आहे. एक्स स्ट्रिंग्स आणि वाय स्ट्रिंग्स म्हणजे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये.
एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेसमध्ये त्याच्यामध्ये काय केलेलं असणार आहे, तो ड्रॉ केलेले असणार आहे. देअर आर मेनी टेक्स्ट ॲट्रिब्यूट्स. टेक्स्ट ॲट्रिब्यूट्स भरपूर आहेत. कुठले कुठले असतात बघा. एक म्हणजे टेक्स्टचा जो काही फॉन्ट असेल, कलर असेल, साईज असेल, स्पेसिंग असेल, ओरिएंटेशन असेल, तर हे सगळे काय असतात बघा, टेक्स्टचे ॲट्रिब्यूट्स असतात. म्हणजे त्याचा फॉन्ट किती असणार आहे, इटालियन असेल, बोल्ड असेल, त्यानंतरनं अंडरलाईन असेल, साईज असेल, स्पेसिंग असेल, ओरिएंटेशन असेल, तर हे सगळं त्याच्यामध्ये काय असतात बघा. हे सगळे काय आहेत, त्याचे टेक्स्टचे ॲट्रिब्यूट्स आहेत. पण टेक्स्ट मोडमध्ये काय होत असतं बघा. फॉर एक्झाम्पल इथं जे बी ड्रॉ करून दाखवलेलं आहे तसं, म्हणजे काय असणार आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. त्याच्यामध्ये ॲक्सेसमध्ये जो बॉक्स आहे आणि वाय ॲक्सेसमध्ये जो बॉक्स आहे, म्हणजे रोज आणि कॉलम्स जसे डिव्हायडेशन केलेलं आहे, 20 रोज आणि 80 कॉलम्समध्ये जे डिव्हायडेशन केलेलं आहे, तर 80 रोज आणि 25 रोज आणि 80 रोज कॉलम्समध्ये जे डिव्हायडेशन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर बी आपण ड्रॉ करणार असेल, बी आपला तिथं टेक्स्ट होणार, टेक्स्ट किंवा बी आपला कॅरेक्टर तिथं डिस्प्ले होणार असेल, तर एक्स ॲक्सेसला किती त्याचे रोज लागणार, एक्स आणि वाय ॲक्सेसला रोज आणि कॉलम्स किती असणार आहेत, तर त्याच्याप्रमाणे तो एक्सी कॅरेक्टर त्या ब्लॉक्समध्ये काय होणार आहे बघा, ड्रॉ होणार आहे. जसं आपल्याला इथं बी ड्रॉ करून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे. ठीक आहे, लक्षात आलं. हा म्हणजे आपला काय झाला बघा, टेक्स्ट मोड. हा म्हणजे काय झालं आपला टेक्स्ट मोड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, ग्राफिक्स मोड. कोणता आहे, ग्राफिक्स मोड. तर ग्राफिक्स मोडमध्ये काय होत असतं बघा, जी आपली डिस्प्ले झालेली इमेज आहे, जी आपली डिस्प्लेइंग इमेज आहे ऑन अ कम्प्युटर स्क्रीन, ऑन अदर ग्राफिक डिव्हाइस, कोणता पण ग्राफिक डिव्हाइस असेल किंवा जी डिस्प्ले होणार असणारी इमेज आहे कम्प्युटर स्क्रीनवर, तर त्याच्यामध्ये काय होत असतं बघा, त्याचा बेसिक युनिट काय असणार आहे, पिक्सेल. काय असणार आहे, पिक्सेल. ग्राफिक्समध्ये त्याचा बेसिक युनिट काय असणार आहे बघा, पिक्सेल. म्हणजे जर लाईन ड्रॉ करायचं असेल, कॅरेक्टर ड्रॉ करायचं असेल स्क्रीनवर, तर तो कशा ड्रॉ होणार आहे, पिक्सेल बाय पिक्सेल. कसा ड्रॉ होणार आहे, तर तो पिक्सेल बाय पिक्सेल. मग हॉरिझॉन्टली असेल किंवा व्हर्टिकली असेल, स्क्रीनवर जेव्हा एखादा पिक्सेल डिस्प्ले होत असणार आहे, तर तो काय होणार आहे बघा, पिक्सेल बाय पिक्सेल. तो स्क्रीनवर काय होणार आहे, एखादा इमेज, एखादी स्क्रीन आपल्याला तिथं काय होणार आहे, डिस्प्ले होणार आहे. द रिसोल्युशन अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ इमेज डिपेंड्स अपॉन हाऊ मेनी पिक्सेल्स इन देअर आर इन टोटल. टोटल किती पिक्सेल्स आहेत, हॉरिझॉन्टली टोटल किती पिक्सेल्स आहेत, व्हर्टिकली किती पिक्सेल्स आहेत, आणि हाऊ मेनी बीट आर असाइन टू ईच पिक्सेल. प्रत्येक पिक्सेलला किती बीट असाइन केलेला आहे, आणि द मोर बीट्स आर पिक्सेल द मोर डिफरंट कलर अँड शेड्स ऑफ ग्रे. म्हणजे डिफरंट कलर्स तिथं असाइन केलेले असतात, डिफरंट तिथं शेड तिथं काय केलेले असतात बघा, असाइन केलेले असतात. ठीक आहे, म्हणजे किती पिक्सेल, म्हणजे बघा ग्राफिक्स मोडमध्ये काय होणार आहे, जेव्हा एखादी आपली इमेज किंवा एखादा आपला जर स्क्रीनवर एखादी इमेज असेल, एखादा लाईन असेल, एखादा कॅरेक्टर असेल, तर त्या स्क्रीनवर डिस्प्ले होत असताना तो कसा डिस्प्ले होणार आहे, पिक्सेल बाय पिक्सेल. कसा होणार आहे, पिक्सेल बाय पिक्सेल. म्हणजे त्याचा बेसिक युनिट काय असणार आहे, पिक्सेल असणार आहे. बरोबर आहे. मग तो पिक्सेल कशावर डिपेंड असणार आहे, म्हणजे ती इमेजची जी काही कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा त्याचं रिसोल्युशन असेल, तर ते कशावर डिपेंड असणार आहे बघा, तर किती पिक्सेल्स तिथं आहेत, हाऊ मेनी पिक्सेल्स देअर आर इन टोटल. टोटल किती पिक्सेल्स आहेत, आणि त्या पिक्सेलला किती मेनी बीट त्याच्यामध्ये असाइन केलेला आहे, ह्याच्यावर डिपेंड असणार आहे. काय तर तो इमेज असेल किंवा त्या इमेजची जो काही कॉम्प्लेक्सिटी असेल किंवा रिसोल्युशन, त्याच्यावर काय असणार आहे बघा, डिपेंड असणार आहे. मग त्याच्यामध्ये मोर डिफरंट कलर्स असू शकतात, मोर बीट पर पिक्सेल असू शकतो, तर वेगवेगळे शेड्स असू शकतात. कशामध्ये, ग्राफिक्स मोडमध्ये. लक्षात आलं. टेक्स्ट मोडमध्ये काय असतं, अशा प्रकारे बी आपला आपण व्हाईट आणि ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण काय करतो बघा, टेक्स्ट तिथं डिस्प्ले करतो. व्हाईट म्हणजे तो टेक्स्ट तिथं डिस्प्ले नसणार आहे, तो ब्लँक असणार आहे, आणि ब्लॅक म्हणजे तो टेक्स्ट तिथं डिस्प्ले असणार आहे. बरोबर आहे. आणि इमेजमध्ये ग्राफिक्स मोडमध्ये काय होत असतो, पिक्सेल बाय पिक्सेल आपण तो कॅरेक्टर, लाईन असेल, इमेज असेल, तिथं तो डिस्प्ले होणार आहे.
तर त्याची कॉम्प्लेक्सिटी आणि रिसोल्युशन कशावर डिपेंड असणार आहे, तर तो हाऊ मेनी पिक्सेल्स त्याच्यावर आहेत डिपेंड. सो टोटल मेनी किती पिक्सेल्स आहेत तर त्याच्यावर त्याची कॉम्प्लेक्सिटी काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. 2 मोड आपण बघितले, एक म्हणजे टेक्स्ट मोड आणि दुसरा म्हणजे ग्राफिक्स मोड. काय झालं, टेक्स्ट मोड आणि दुसरा म्हणजे काय बघितलं आपण, ग्राफिक्स मोड बघितलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतरनं बघा आपण 2 पॉईंट्स बघणार आहे. कुठले बघा, एक म्हणजे बीट मॅप बेस्ड ग्राफिक्स, बीट मॅप बेस्ड ग्राफिक्स, आणि दुसरं म्हणजे काय बघा, व्हेक्टर बेस्ड ग्राफिक्स. बीट मॅप आणि व्हेक्टर काय बघणार आहे आपण, बीट मॅप आणि व्हेक्टर म्हणजेच बीट मॅप इमेज आणि व्हेक्टर इमेज, बीट मॅप इमेज आणि व्हेक्टर इमेज. ठीक आहे, तर हे 2 आपण काय करणार आहे आता आपण बघणार आहे. ठीक आहे, तर बीट मॅप इमेज म्हणजेच काय बघा, बीट मॅपचा शॉर्टकट काय बघा, BMP, बीट मॅप इमेज आणि वेक्टर इमेज. ठीक आहे, बीट मॅप इमेज म्हणजे काय तर बघा, तर इथं आपण काय दाखवलेलं आहे बघा, एक स्माइली दाखवला आहे. स्माइली दिसताना आपल्याला कशी दिसते बघा, सेम असं जो काही डार्क आपला शेड आहे तर तो शेडमध्ये परत स्माइली आणि 2 डोळे त्याचे. ठीक आहे, खरं जेव्हा तो झूम केल्यानंतर तो पिक्सेल बाय पिक्सेल कसा दिसतोय बघा स्माइली. ठीक आहे, तर बिटमॅप इमेजमध्ये आपण बघणार आहे काय, तर बघा बिटमॅप इज ॲन इमेज फाईल फॉर्मॅट. बिटमॅप ही काय आहे बघा, इमेज फाईल फॉर्मॅट आहे दॅट कॅन बी यूज्ड टू क्रिएट अँड स्टोअर कॉम्प्युटर ग्राफिक्स. म्हणजे बिटमॅप इमेज जे काय आहे तर इमेज फाईल फॉर्मॅट हा जो काय आहे तर तो यूज केला जातो क्रिएट आणि स्टोअर कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये स्टोअर आणि क्रिएट करण्यासाठी आपण त्याचा काय केला जातो, यूज केला जातो. ठीक आहे, अ बिटमॅप फाईल डिस्प्ले अ स्मॉल डॉट. बिटमॅप फाईल काय डिस्प्ले होतो बघा, अ स्मॉल डॉट्स इन अ पॅटर्न दॅट वेन व्ह्यू फ्रॉम अफवर अँड क्रिएट ॲन ओव्हरऑल इमेज. ओव्हरऑल इमेज क्रिएट करण्यासाठी आणि एखादी जर लांब असलेली एखादी इमेज आहे तर ती व्ह्यू बघण्यासाठी असे स्मॉल डॉटमध्ये ती बिटमॅप इमेज काय होत असतो बघा, डिस्प्ले होत असतो. बिटमॅप फाईल जी काय आहे, बिटमॅपची जी काही फाईल आहे तर ती डिस्प्ले होत असताना कशामध्ये होत असते बघा, स्मॉल डॉट्समध्ये ती डिस्प्ले होत असते आणि क्रिएट होते ओव्हरऑल इमेज. ओव्हरऑल इमेज आपली त्याच्यामध्ये काय होत असते बघा, क्रिएट होत असते. ठीक आहे, अ बिटमॅप इमेज इज अ ग्राइड मेड ऑफ रोज अँड कॉलम्स where a specific cell is given a value that fills in or leaves it blank, thus create an image out of the data. ठीक आहे, म्हणजे काय बघा, जी काय आपली बिटमॅप इमेज आहे तर रोज आणि कॉलम्स जे काय आहे तर ते स्पेसिफिक त्या रोज अँड कॉलम्सला काय केलेली असते बघा, व्हॅल्यू फिल केलेली असत्या. म्हणजे आता ही स्माइली आहे तर येलो कलर दिला आहे ना, तर येलो कलरसाठी कोणती व्हॅल्यू आहे तर तो स्पेसिफिक व्हॅल्यू तिथं काय केलेली असते बघा, फिल केलेली असत्या. आणि एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू असते तर त्याच्यामध्ये ती ब्लँक असते. म्हणजे ब्लँकसाठी एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू असणार आहे, पर्टिक्युलर कलरसाठी एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही व्हॅल्यू चेंज करणार तसा त्याचा शेड काय होत असणार आहे, चेंज होत असणार आहे. ठीक आहे, मग बघा बिटमॅप इमेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रास्टर ग्राफ इमेज. बिटमॅप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रास्टर. बिटमॅप इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रास्टर. अ बिटमॅप ग्राफ इज क्रिएट फ्रॉम रोज ऑफ डिफरंट कलर्ड पिक्सेल दॅट टुगेदर फ्रॉम अ इमेज. म्हणजे बिटमॅपमध्ये ग्राफमध्ये जर सपोज रोजचे जे काही डिफरंट कलर्स आपण तिथे फिल करणार आहे त्याप्रमाणेच ती इमेज काय होत असते बघा, तयार होत असते. म्हणजे आणि बिटमॅपसाठी आपला एक्सटेन्शन काय असतं बघा, एक्झाम्पल ऑफ बिटमॅप ग्राफ फॉर्मॅट इन्क्लुडिंग GIF, JPG, PNG, TIFF, XBM, BMP and PCX ॲज वेल ॲज अ बिटमॅप. म्हणजे बिटमॅपमध्ये काय असतं बघा, बिटमॅप म्हणजे काय असणार आहे, त्याचा शॉर्टकट काय असणार आहे बघा, BMP. बिटमॅपचा शॉर्टकट काय आहे बघा, BMP. तसं GIFचं म्हणजे काय येतं बघा, ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. GIF म्हणजे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट. तसं JPG म्हणजे काय येणार आहे, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्राफ, जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप.
ठीक आहे. हे म्हणजे काय येणार आहे JPG. तसंच TIFF म्हणजे काय येणार आहे टॅग्ड इमेज फाईल फॉर्मॅट. TIFF म्हणजेच काय टॅग्ड इमेज फाईल फॉर्मॅट. तर असे सगळ्याचे काय आहेत बघा हे लॉंग फॉर्म आहेत. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघा काय काय सांगितलं बघा मी बिटमॅपमध्ये. बिटमॅप हे काय आहे बघा फाईल फॉर्मॅट आहे. बिटमॅप हेच काय आहे आपला एक फाईल फॉर्मॅट आहे. तो कशासाठी यूज केला जातो तर एखादा कॉम्प्युटर ग्राफिक्सचं जी काही फाईल फॉर्मॅट आहे तर ती क्रिएट आणि स्टोअर करण्यासाठी याचा यूज होतो. कॉम्प्युटर ग्राफिक्समधली एखादी जी काही इमेज आहे तर त्याची जी काही फाईल फॉर्मॅट आहे तर ती क्रिएट आणि स्टोअर करण्यासाठी आपण बिटमॅप फाईल फॉर्मॅट काय केला जातो यूज केला जातो. आणि ही डिस्प्ले होत असताना कशी डिस्प्ले होते बघा स्मॉल डॉटमध्ये. कशी डिस्प्ले होत असते तर ह्याची जी काही बिटमॅप फाईल डिस्प्ले आहे तर ती स्मॉल डॉट्समध्ये काय होत असते बघा डिस्प्ले होत असते. आणि क्रिएट होते ओव्हरऑल इमेज. ओव्हरऑल इमेज काय होत असते स्मॉल डॉटनी ती क्रिएट होत असते. ठीक आहे. बिटमॅपमध्ये रोज आणि कॉलम्स याच्यामध्ये एका स्पेसिफिक सेलमध्ये म्हणजे आता बघा जे काही डोळ्याचं सेल आहे तर तिथं स्पेसिफिक सेलमध्ये काय केला जातो व्हॅल्यू फिल केली जाते. आणि ती व्हॅल्यू फिल केल्यानंतरनं त्याच्यामध्ये काय होत असतं ती इमेज तिथं क्रिएट होत असते. म्हणजे बघा इथं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवले बघा रेड ग्रीन ब्ल्यू. मग रेड ग्रीन ब्ल्यूमध्ये त्या स्पेसिफिक सेलसाठी रेड ग्रीन ब्ल्यू, परत दुसऱ्या स्पेसिफिक सेलसाठी पण रेड ग्रीन ब्ल्यू, परत तिसऱ्यामध्ये पण काय बघा रेड ग्रीन ब्ल्यू. म्हणजे नेहमी जेव्हा एखाद्या स्पेसिफिक कॉलममध्ये आपण व्हॅल्यू जेव्हा फिल करत असतो तेव्हा RGBनंच व्हॅल्यू फिल केलं जातं. RGB म्हणजेच रेड ग्रीन आणि ब्ल्यू. तिथं व्हॅल्यू आपण वेगवेगळ्या टाकल्या तर रेडच्या तिथं वेगवेगळे व्हॅल्यूजमध्ये कलर्स येतात, ग्रीनच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूमध्ये आपण कलर्स येतात आणि ब्ल्यूचे वेगवेगळ्या व्हॅल्यूजमध्ये तिथं काय होतं कलर्स येतात. तर रेड ग्रीन ब्ल्यू जेव्हा 88% 88% जेव्हा टाकले फिल केले तेव्हा तिथं त्याची व्हॅल्यू काय आले बघा तिथं दिसते आपल्याला तर ग्रे कलर दिसतोय आपल्याला. तसंच डार्क तिथं शेड आहे जो तिथं रेड ग्रीन ब्ल्यूची बघा रेडची व्हॅल्यू 37% आहे, ग्रीनची व्हॅल्यू 36% आहे आणि ब्ल्यूची व्हॅल्यू 13% आहे. मग तो कुठला शेड तयार झाला आहे तर तो असा डार्क शेड तयार झाला आहे. आणि येलो शेडसाठी काय झालं आहे बघा रेड ग्रीन ब्ल्यू आपण काय केलेलं आहे रेडची पर्सेंटेज 89% आहे, रेड 98% आहे, ग्रीन 96% आहे आणि ब्ल्यू 0% आहे. मग कुठला कलर तयार झालेला आहे तिथं तर येलो कलर तिथं काय झालेला आहे बघा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण बिटमॅप इमेजमध्ये एखादी इमेज आपण डिस्प्ले करू शकतो. आणि तेव्हा आपण नेहमी कुठले कलर्सचे हे पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू देत असणार आहे RGB म्हणजेच काय रेड ग्रीन आणि ब्ल्यू या कलर्समध्येच आपण तिथं व्हॅल्यू फिल करणार आहे. आणि ती व्हॅल्यू फिल केल्यानंतरनं तिथं एक इमेज क्रिएट होणार आहे आणि तसाच तो इमेज तिथं काय होणार आहे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये ती इमेज तिथं फाईल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. लक्षात आलं. म्हणजेच काय बिटमॅप इमेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रास्टर ग्राफ. याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ रोज आणि कलर्स पिक्सेल्स शेड्स वेगवेगळे तिथं काय होत असतात बघा डिस्प्ले होत असतात. मग बिटमॅप ग्राफचे फाईल फॉर्मॅटमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे एक म्हणजे फर्स्ट BMP म्हणजेच काय बिटमॅप, GIF म्हणजेच काय ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट, JPG म्हणजेच काय जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप आणि TIF म्हणजेच काय टॅग्ड इमेज फाईल फॉर्मॅट. तर अशा प्रकारे हे बिटमॅप फाईल फॉर्मॅटमध्ये हे परत फाईल फॉर्मॅट्स काय केलेले आहेत बघा इन्क्लूड केलेले आहेत. लक्षात आलं. बिटमॅप इमेज म्हणजे कशी असते ही अशी इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून डिस्प्ले झालेली इमेज आहे बघा बिटमॅप इमेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा वेक्टर इमेज. वेक्टर इमेजलाच आपण काय म्हणतो बघा वेक्टर इज ऑल्सो नोन ॲज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. वेक्टर इज ऑल्सो नोन ॲज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ठीक आहे. वेक्टर ग्राफिक्स आर कन्स्ट्रक्टेड यूजिंग मॅथमॅटिकल फॉर्म्स डिस्क्रायबिंग शेप कलर अँड प्लेस. वेक्टर ग्राफिक्समध्ये काय केलेलं असतं बघा मॅथमॅटिकल डेफिनेशन्स तिथं यूज केलेले असतात आणि ते कम्प्लिटली डिस्क्रायब्ड कशामध्ये असतं युजिंग द मॅथमॅटिकल डेफिनेशन. मॅथमॅटिकल डेफिनेशन यूज करून कम्प्लिटली ते काय केलेलं असतं बघा तर डिस्क्राईब केलेलं असतं. काय वेक्टर ग्राफ. वेक्टर ग्राफमध्ये काय केलेलं आहे मॅथमॅटिकल वेगवेगळे फॉर्म्स यूज करून त्याच्यामध्ये डिस्क्रायबिंग केलेले असतात. शेप्स असेल कलर असेल आणि प्लेसमेंट असेल. ठीक आहे. बिटमॅपमध्ये काय होतं प्रत्येक बीट वाईज आपण त्याला
जी आणि बी म्हणजेच रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्याच्याप्रमाणे आपण त्याला फिल केलेले होते कलर्स. ठीक आहे. वेक्टर ड्रॉइंग आर युजली स्मॉल फाईलसाठीच आपण वेक्टर ग्राफ यूज केला जातो. वेक्टरमध्ये युजली आपण स्मॉल फाईलच ड्रॉ करतो. का? तर कारण की बिकॉज दे ओनली कंटेन अ डेटा. त्याच्यामध्ये फक्त कंटेनिंग डेटा असतं. कुठले? लाईन असेल, पॉलिगॉन असेल, कर्व असेल, तर हेच आपण त्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ड्रॉ केलं जातं. A grid pixels vector graph consists of shapes, curve, line, text which together make a picture. ठीक आहे. म्हणून वेक्टर ग्राफ हा आपण काय केला जातो बघा, स्मॉल फाईल्ससाठीच काय केला जातो, यूज केला जातो. वेक्टर ग्राफ कंटेन्स द इन्स्ट्रक्शन्स अबाउट व्हेअर टू प्लेस ईच ऑफ द कंपोनंट. तर वेक्टर ग्राफमधले जे काही कंटेंट्स आहेत तर ते इन्स्ट्रक्शन्स अबाउट व्हेअर टू प्लेस ईच ऑफ द कंपोनंट्स. ठीक आहे. एक्झाम्पल वेक्टर ग्राफ फाईल फॉर्मॅटचे काय आहेत बघा, PICT, EPS, WMF ॲज वेल ॲज पोस्टस्क्रिप्ट अँड ट्रू टाईप फॉर्म्स. तर हे सगळे वेक्टर ग्राफमध्ये काय केलेले आहेत बघा, वेक्टर ग्राफ फाईल फॉर्मॅटमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. लक्षात आलं. वेक्टर ग्राफमध्ये काय होतं तर मॅथमॅटिकल फॉर्म्स यूज करून ह्याच्यामध्ये शेप, लाईन आणि प्लेस जे काही कर्व्स असेल, लाईन्स असेल, टेक्स्ट असेल, तर हे आपण त्याच्यामध्ये डिस्क्राईब केलेले असतात. वेक्टर ग्राफ हा स्मॉल फाईलसाठीच आपण काय केला जातो, काय केला जातो, यूज केला जातो. आणि वेक्टर ग्राफलाच आपण काय म्हणलं जातं बघा, ऑब्जेक्ट ओरिएंटेड ग्राफ म्हणलं जातं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही आपले पिक्सेल्स आहेत तर ते पिक्सेल्स असेल तर वेक्टर ग्राफमध्ये कन्सिस्ट ऑफ शेप्स आणि कर्व, लाईन ह्याच्या थ्रूच आपण काय केला जातो, एखादा इमेज क्रिएट केली जाते. ठीक आहे. आणि वेक्टर ग्राफ फाईल फॉर्मॅटमध्ये काय आहे बघा, PICT, EPS, WFM ॲज वेल ॲज पोस्टस्क्रिप्ट आणि ट्रू टाईप्स फॉर्मॅट यूज केलं जातं. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा, काय दाखवलं आहे बघा, इथं आईस्क्रीम असं लिहिलेली एक बॉटल आहे आणि त्याच्यामधला हे 2 ग्राफ आहेत बघा. एक म्हणजे काय बघा, बिटमॅप. लक्षात आलं. बिटमॅपमध्ये कशी दिसतो बघा ग्राफ आपला, आणि व्हेक्टरमध्ये काय दिसतं बघा, तर रास्टर आणि व्हेक्टर ह्याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे बघा. ठीक आहे. म्हणजेच काय, एक म्हणजे बिटमॅप पण दाखवलं आहे आणि व्हेक्टर पण दाखवलं आहे. तर व्हेक्टरमध्ये काय होतं आहे बघा, जी एस लिहिलं आहे तो कसा दिसला आहे बघा, आणि बिटमॅपमध्ये कसं होतं आहे बघा, असे पिक्सेल थ्रू असं काय केला जातो, हा डिस्प्ले होत असतो. लक्षात आलं. दोघांचे कम्पॅरेटिव्हली काय होतं, बिटमॅपमध्ये काय होतं आणि व्हेक्टरमध्ये काय होतं. लक्षात आलं. तर आज आपण कोणते कोणते पॉईंट्स बघितले बघा. एक म्हणजे टेक्स्ट मोड म्हणजे काय, ग्राफिक्स मोड म्हणजे काय, व्हेक्टर इमेज म्हणजे काय, आणि दुसरं काय बघितलं आपण तर बिटमॅप इमेज म्हणजे काय. तर इथं हे आपण पॉईंट्स बघितलेले आहेत. ठीक आहे. थँक्यू.